आले की आहे पुन्हा कमल लावलंय दुकान हे त्या तिकडे ते सोडायचं पण उतरायचं परवडतं का ते। नमस्कार। आज चैत्र शुक्ल द्वादशी महाराष्ट्रातील शिखर शिंगणापूरच्या यात्रेचा हा महत्त्वाचा दिवस। त्याप्रमाणेच आमच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात दुनकेश्वर नावाचं ठिकाण आहे। त्या ठिकाणी आपण सध्या पोहोचलेलो आहोत। इथं येणं म्हणजे दुरून वाळसा घालून येणं आहे। त्यामुळे मी आपलं सहज प्रयत्न म्हणून पायी येण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी मार्ग निवडला तो आमचा हो घातलेला रेल्वे मार्ग। त्या कच्च्या पट्ट्याने मी चालत आलो। मला वाटलं इथून जवळ पडेल, पण जवळपास मी 6:45 वाजता निघालेलो होतो। इथं मी सध्या पोहोचतोय। आता सध्या सकाळचे 8:45-9 जवळपास वाजत आलेले आहेत। मुख्य रस्ता रेल्वे मार्ग सोडल्यानंतर जो रस्ता होता तो निव्वळ पाऊलवाट डोंगराच्या दऱ्या खोऱ्यातून खाली वर करत येणं हे सहज सोपं नव्हतं, कधी तर भीतीदायक असायचं। पण तरीसुद्धा मी प्रयत्न केला, निष्ठा ठेवून प्रयत्न केला। आणि योगायोगाने एक दुचाकी आली, त्यांना मी रस्ता विचारला तर त्यांनी मला इथपर्यंत आणून सोडलेलं आहे। तर या क्षेत्राचं महत्त्व काय हे सांगणंही महत्त्वाचं आहे। आमच्या बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यातील हे दुनकेश्वर मंदिर आणि केज तालुक्यातलं तांबेश्वर मंदिर हे सूर्यवंशी राजांची वेगवेगळी 2 स्थान आहेत। त्यातलं पहिल्या पिढ्यामध्ये येतं ते तांबेश्वर म्हणजे राजा निकुंभ। इतिहास पुराणात शोध घेतल्यास निकुंभ राजाविषयी माहिती मिळते। संस्कृत निकुंभ शब्दाचा अर्थ मराठी तांबेश्वर किंवा वालुकेश्वर। त्याप्रमाणेच हा दुनकेश्वर म्हणजे कोण, तर आपल्या भागवत कथेमध्ये पुराणामध्ये उल्लेख येतो तो खटवांग राजाचा। खटवांग राजाचे आणि हरणाची कथा। त्यांचा पिता तो विश्वासाचा मुलगा खटवांग, खटवांगचा मुलगा दीर्घबाहू। याचं मूळ स्थान दीर्घबाहूला दुसरा अर्थ येतो तो दोहा। जे अरब प्रदेश आपण मुस्लिम प्रदेश समजतो, पण वास्तवात तो पुरातन हिंदू परिसर होता। तो दीर्घबाहूच्या स्थानाला दोहा अशी ओळख आहे। आणि दुनकेश्वर शब्द म्हणजे आपण बेक बे भेदोने असा जो उल्लेख करतो, 2 संख्येला अनुसरून असा उल्लेख आहे। तर त्या संस्कृत अर्थाने दुन शब्दाचा दुसरा अर्थ दुबई दुबक असा होतो। तर या देवाचं मूळ ठिकाण अरब प्रदेशातल्या दुबई येथे याचं वास्तव स्थान असून त्याचे प्रतीक स्वरूपात इथेही वेगवेगळ्या ठिकाणी, जसे की उत्तराखंड राज्याची राजधानी देहरादून, मध्य प्रदेश पट्ट्यामध्ये घागरा आणि बनास नदीच्या संगम क्षेत्रावर दुबी क्षेत्र, आणि आमच्या मराठवाड्यातलं बीड जिल्ह्यातलं आम्ही भाग्यवान आहोत की आमच्यापासून 10 किलोमीटर अंतरावर जवळपास मी 2 तासात 10 किलोमीटर पायी चालत आलेलो आहे। तेच हे स्थान म्हणजे दुनकेश्वर। दुनकेश्वर असा का उल्लेख झाला असेल, तर पुराणामध्ये जसा खटवांग राजाचा उल्लेख होतो तसाच त्रिशंकू राजाचाही उल्लेख येतो। तर त्रिशंकू म्हणजेच ज्यानं आपल्या तपसामर्थ्यानं स्वर्गाचं स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु इंद्रानं त्याला वर येऊ दिलं नाही। मग तो आदांतरी लटकला गेला, ना खाली जे भूतलावर ना स्वर्गात, तर मध्यंतरीच त्याला टांग तर राहावं लागलं, म्हणून त्याला त्रिशंकू अशी उपाधी मिळाली। तर हा जो परिसर आहे तो सुद्धा तसाच वास्तवात आहे। आपण जो सध्या उभा आहोत ते मधला भाग आहे, याच्यावरही डोंगर दिसतोय आपल्याला आणि याच्या खाली आहे। तर आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊयात। मला दुनकेश्वर अर्थात त्रिशंकू राजाचं स्थान
आता दाखवतोय, चला तर. हेच तीर्थस्थान. मधल्या भागात आपण हे मंदिराचं स्थान आहे. दणकेश्वर म्हणजे त्रिशंकराचं स्थान आहे. इथून वरही टीक डोंगराचा काही भाग शिल्लक आहे, त्यामुळं खालीनं वर अशा परिस्थितीत हे ठिकाण आहे. हा राजा सूर्यवंशी असल्याचं द्योतक म्हणजे कश्यप ऋषींना धाराशिव म्हटलं जातं. तसंच आदितीला तुळजा, म्हणजे तुळजा शब्दाचा अर्थ होतो कापसाची. कापसा म्हणजे संस्कृतमध्ये कश्यप. कश्यप पत्नी तुळजा म्हणजे आदिती देवीचं स्थानही याच्या पाठीमागं आहे. आज या ठिकाणची यात्रा आहे, त्यानिमित्तानं आपण इथं आलेलो आहोत. हा जो मुखवटा दिसतोय लिंगावरती, तो वर्षातून फक्त 2 दिवसासाठी असतो. एरवी गावातील मंदिरात असतो.